एक शिवसैनिक ते माजी नगरसेवक त्याचबरोबर एक विभाग प्रमुख असा प्रवास सोमनाथ सांगळे यांचा आहे आणि सध्या ते विभाग क्रमांक 6चे विभाग प्रमुख झालेले आहेत। शिवसेना ठाकरे गटामध्ये त्यांनी अनेक वर्ष शिवसैनिक म्हणून एकनिष्ठेने काम केलेलं आहे आणि त्याचंच फळ आज त्यांना मिळालेलं आहे। सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे। विभाग प्रमुख 6च्या विभाग प्रमुखपदी तुमची नियुक्ती झालेली आहे। एकूणच पहिली प्रतिक्रिया काय सांगाल तुम्ही? हिंदुहृदय सम्राट आदरणीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी विभाग क्रमांक 6ची जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे। विभाग क्रमांक 6मध्ये 3 विधानसभा येतात, चांदवली, कलिना आणि कुर्ला। ह्या तिन्ही विधानसभेमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी आमच्या संपूर्ण कार्यकर्त्यांवरती साहेबांनी टाकलेली आहे। आणि आता तुम्हाला माहिती आहे, या तिन्ही विधानसभेमध्ये कलिनामध्ये तर आमचा आमदार आहे, चांदवलीमध्ये ही सीट आमच्याकडे नव्हती, ही सीट महाविकास आघाडीला गेली होती, कुर्ल्यामधली जी सीट आहे ती फार थोड्या मताने आमची गेलेली आहे। तर आता हे सगळे जे कार्यकर्ते आहेत, या सगळ्या कार्यकर्त्यांनी चंग बांधलेला आहे का मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेची सत्ता आणून मुंबई महानगरपालिकेवरती भगवा फडकला पाहिजे, अशा पद्धतीने आम्ही सगळ्यांनी चंग बांधलेला आहे। तुम्ही सर्वांनी चंग बांधलेला आहे मुंबई महानगरपालिकेवरती तुमची सत्ता यावी, परंतु तुम्हाला अशा काळामध्ये पद दिलेलं आहे की सध्या शिवसेनेचे जे काही 2 गट पडलेले आहेत, शिवसेना शिंदे गटाकडनं टायगर हे एक नियोजन त्यांचं एक प्लॅन चालू आहे। अशा काळामध्ये तुम्ही कसं बघताय सगळीकडे? संघर्षामध्येच काम करायला मजा येते, संघर्षाशिवाय जीवन नाही आहे। आणि शिवसेनेचा जन्म मुळात संघर्षातूनच झालेला आहे, त्याच्यामुळे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची सवय आहे आणि आम्हाला काय फरक पडत नाही आहे। आणि टायगर बिगर जे चाललं आहे ना, या टायगरमध्ये कोण जाते? जी स्वार्थी मंडळी आहे, पोट फाटोसर ज्यांनी खाल्लेलं आहे, त्यांना अजीर्ण झालेलं आहे, अशीच मंडळी जाते। निष्ठावंत शिवसेनेक कोण गेलेलं नाही आहे आणि जाणार पण नाही आहे। तुमच्याकडे 3 विभाग दिलेले आहेत, त्याच्यामध्ये चांदिवली आणि कुर्ला ह्या 2 विभागामध्ये तुमचे आमदार नाही आहेत। हे मोठं तुम्हाला चॅलेंज वाटते का? म्हणजे कुठले आव्हानं तुम्हाला अशी वाटते? मला स्वतःला कुठल्याच विधानसभेमध्ये आव्हान वाटत नाही। शिवसैनिक एकदा पेटून उठल्यानंतर त्याला सांगावं लागत नाही आहे आणि शिवसेना हा असा पक्ष आहे, हे आगेमोळ आहे। या येणाऱ्या काळामध्ये जशा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत, संघटनात्मक बदल करण्याची काय तुमची तयारी आहे का, विचार करताय का? संघटनात्मक बदल जो आहे ना, हे सर्वस्वी अधिकार मातोश्रीचे आहे। आम्ही फक्त निरीक्षण करून रिपोर्ट द्यायचं काम करत असतो, हे सगळं पक्षप्रमुख बघतात, ते ठरवतील। माजी नगरसेवक ते आता विभाग प्रमुख, ह्या गेल्या 2 दिवसामध्ये अनेक शिवसैनिकांचा तुमच्या घरी रीग लागलेली आहे, कसा अनुभव वाटतोय? हजारो शिवसैनिक इथे येऊन भेटून जात आहेत, शिवसेना प्रेमी येऊन भेटून जात आहेत। आपल्याला पटणार नाही, इतर पक्षाचे जे कार्यकर्ते ते देखील माझं अभिनंदन करत आहेत, कारण त्यांना सर्वांना माहिती आहे मी माझ्या कारकिर्दीमध्ये काम करत असताना कुठल्या प्रकारचा भेदभाव मी आजपर्यंत केलेला नाही आहे आणि म्हणून मी आता या स्टेपपर्यंत आलेलो आहे। मावळते विभाग प्रमुख डॉक्टर महेश पेडणेकर यांच्याशी काय बोलणं वगैरे झालं की विद्यमान जे कलिनाचे आमदार आहेत त्यांच्याशी काय बोलणं झालं, काय झालं? बोलणं झालेलं आहे, दोघांशी बोलणं झालं आहे, पोतने साहेबांशी पण झालेलं आहे, डॉक्टर पेडणेकरांशी पण झालेलं आहे। ही सगळी मंडळी मला सहकार्य करणार आहे। शेवटचा माझा प्रश्न आहे, चांदिवली विधानसभेमध्ये तुमचे खूप जुने सहकारी दिलीप लांडे यांच्याशी कसा सामना करणार आहात? ते माझे सहकारी कुठे? एकेकाळचे सहकारी होते, परंतु आत्ता जरी विरोधामध्ये असले तरी 97ला ते माझे सहकारी होते, पण त्यांना बेचैन झालं, नंतर ते राजसाहेबांबरोबर गेले। राजसाहेबांकडे गेल्यानंतर पोट फाटोस्तर खाल्ल्यानंतर राजसाहेबांना सोडलं आणि त्यांनी बघितलं आपली डाळ काय इकडं शिजत नाही, ते परत कुठे आले? आपल्याकडे आले आणि आपल्याकडे आल्यानंतर आपल्याकडनं काय घ्यायचं ते घेतलं, सगळ्या समित्या घेतल्या, सगळं काय केलं। पोट भरल्यानंतर परत त्याने बघितलं आता इकडं पोट भरलेलं आहे, आता दुसरीकडे हात मारूया, आणि आता ते गद्दारांबरोबर गेले। हे होते सोमनाथ सांगळे। मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, मुंबई।